तुम्हाला पण अशी आगरी मिसल बनवायची झणझणीत मस्त। तर चला मंडळी बघा व्लॉग, मस्त आपल्या आगरी पद्धतीत मस्त मिसल बनवते मी। बघा किती भारी कलर आले, तरी पण आले। तर व्हिडिओ कंटिन्यू राहा आजपर्यंत बघा, आगरी मिसल झणझणीत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीच्या व्लॉगमध्ये। तर चला मंडळी, आज तुम्हाला मी मिसल दाखवणार आहे, आपल्या मस्त झणझणीत आगरी मिसल दाखवणार आहे। नेहमी तुम्ही पाहतच राहतात कुठली ना कुठली मिसल, इथली मिसल तिथली मिसल। तर आज आपण आपली आगरी मिसल बनवूया। आणि चला त्याच्यासाठी मी काय काय घेतले हे तुम्हाला पहिला दाखवणार आहे, त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस दाखवणार आहे। तर चला कंटिन्यू राहा बघा ब्लॉग क्लासपर्यंत आपली आगरी मिसल। तर मिसल बनवण्यासाठी मी घेतले बघा हिरवे वाटाणे आणि एक बटाटा। तर तुम्ही बोलतच असाल नेहमी आम्ही बघतो तर मटकीचीच असते मिसल, कडधान्यांची मिक्स। तर मी नेहमी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आई हिरवे वाटाण्याचीच मिसल बनवते। तर तुम्ही पण बघा आमच्या पूर्ण व्हिडिओ हा आमची झणझणीत आगरी मिसल। आगरी मिसल तुम्हाला माहिती आहे मी कुठला मसाला वापरला हे पण तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर चला कंटिन्यू राहा। पहिला आपण कुकरला एक शिटी घेऊया, त्याच्यानंतर आपण दुसरी प्रोसेस करूया। चला पहिला वाटाण्याला शिटी घेते। तर आपले वाटाणे शिजून झालेले आहेत बघा, एक शिटी घेतली हे बघा मस्त। आणि बटाटे आपल्याला चुरून घालायचे त्याच्यात बघा। तर चला दुसरं काय काय सामान घेतले तुम्हाला दाखवते मी साहित्य। तर मंडळी तुम्हाला दिसते ना काय काय घेतले मी, तर चला दाखवते। इथं आहे आपल्याला मिसल बरोबर खायला पाव आहे आणि आपले वाटाणे रेडी झालेले आहेत। आणि इथे आहे एक टोमॅटो घेतले मोठा, मिरच्या बघा 5 घेतल्यात, लसूण 2 कांदे आणि लिंबू आपल्याला नंतरला पिळायला। आणि हा आहे मसाला म्हणजे मिरची वाटलेली आहे मी, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे हे बघा। आणि इथं धनिया पावडर आहे आणि इथं आहे आपला काश्मीरी मसाला आहे लाल, आणि इथं मीठ आहे आपला, आणि इथं आहे हळद घरगुती, आणि इथं ही बरणी दिसते ना मोठी, हा आपला खरा आगरी मसाला आहे। आता आपल्याला आगरी मसाल्यामध्ये आपल्याला बनवायचे मस्त झणझणीत मिसल। तर चला कंटिन्यू राहा आणि बघा आपली मस्त आगरी मिसल। तर सर्व साहित्य मंडळी तुम्हाला बघा दाखवले मी। आता आपल्याला याची पेस्ट करायची आहे हे बघा, मिरची लसूण आणि टोमॅटोची पेस्ट करायची आहे। तर लिंबू आपल्याला नंतरला खाताना वापरायचा आहे। तर चला आपण पहिला हे पेस्ट करून घेऊया। तर मंडळी मी तुम्हाला चिवडा दाखवायची विसरली, तर फरसाण चिवडा पण घेऊ शकता तुम्ही। तर तिखट चिवडा पण घेता मिसल बरोबर खायला। तर माझ्या मुलांना आणि ह्यांना दोघांना वेगवेगळा चिवडा लागतो, त्यासाठी वेगवेगळा चिवडा आणले। तर चला आता पहिला हे सर्वप्रथम वाटून घेऊया, नंतर आपण पुढची प्रोसेस करूया। तर चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता इथे कांदा घेऊया, लसूण आणि मिरच्या तिखट मस्त बनवायचे। आता हा वाटून घेऊया आपण हे बघा। चला आता वाटून घेते मी, तुम्हाला दाखवते वाटून। आता वाटून झालेलं आहे बघा आपलं मस्त। आता याच्यात काढूया प्लेटमध्ये। तिखट झाले, झणझणीत वाटते, वास येते, कांदा मिरच्या टाकल्यात ना खूप तिखट। तर आता आपली पेस्ट झालेली आहे। आता आपण टाकूया टोमॅटो। चला आता टोमॅटो वाटून घेऊया। तर अशी पेस्ट केलेली आहे बघा मी। तर चला पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते। तर मंडळी हा मसाला तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये, हा आमचा आगरी मसाला आहे बघा। आम्ही असा कुटून ठेवतो, वर्षभर टिकेल असा हे बघा। हे बघा मसाला आमचा कसा लाल भडक आणि खूप मस्त असा भारी वास येतो। चिकन मटन खूप सुंदर होतं। आणि हा मसाला वापरणार आपण आपला आगरी मसाला, म्हणून मी आपल्या मिसलला नाव दिले आगरी मिसल, झणझणीत आगरी मिसल। तर चला आता आपण सुरुवात करूया मिसल बनवायला। तर आता इथे ठेवले मस्त पातेला ठेवलं आता गरम करत, आणि आता आपण याच्यात तेल टाकूया हे बघा। तेल टाकते मी आता, अशी तरी आली पाहिजे अशी तेलाची, असं तेल टाकायचं आपल्याला, जास्त पण नाही टाकायचा, मध्यम टाकायचं बघा। टाकल्याने मी चला। तर आता तेल आलं ना का आपल्याला आपला मटेरियल वाटलेलं आहे तो टाकायचं आपल्याला याच्यामध्ये। आणि इथं आपले बटाटे आपल्याला तुम्हाला दाखवायची विसरली, सोलून असं आपल्याला चुरा करून याच्यात टाकायचं आहे। मला दाखवते, असं सोलून घ्यायचं आणि चुरा करून टाकायचा। तर मंडळी बघा आता असं बटाटा आहे ना आपल्याला चुरून टाकायचं याच्यात हे बघा, वाटाण्यामध्ये हे बघा। तर चला आता तेल तापत ठेवले, आता आपण प्रोसेस करूया पुढची। पेस्ट केलेली आहे बघा, कांदा मिरची लसूण।
मस्त शिजला पाहिजे. आणि इथं एकीकडे पाणी ठेवले गरम करत मी मिक्सरमध्ये टाकायला. कांदा शिजला का आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. थोडा ब्राऊन होईपर्यंत हे करायचं आपल्याला. हे बघा कांदा शिजतोय. कांदा शिजला का आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे. तर आता कांदा थोडा शिजला. आता आपल्याला टाकायची आहे टोमॅटो पेस्ट. बघा चांगलं शिजून द्यायचं आपल्याला हा मटेरियल. तेव्हाच आपल्याला मसाले टाकायचे. तर बघा मंडळी कसं शिजते आपलं मस्त मटेरियल. अजून शिजलेलं नाही आहे बघा. मस्त शिजते आपलं. आता मस्त आता मटेरियल झालेलं आहे शिजून. बघा मस्त. हा बघा आता आपण याच्यामध्ये आहे ना आपला आता सर्वप्रथम आपण हळद टाकूया. हे बघा हळद टाकली मी अर्धा चम्मच. आणि आता टाकून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवायचं. बघा आता आपल्याला हे सर्व मसाले बघा हे टाकायचे आहेत आपल्याला. मसाले सगळे सांगितलेलेच आहेत. गॅस फास्ट करायची. मसाला शिजून घ्यायचा आहे. शिजून घ्यायचं. आणि आता आपला राहिला मेन मसाला आपला आगरी मसाला आता मी टाकणार आहे. बघा हा आहे आपला आगरी मसाला. बघा हा बघा आपला आगरी मसाला अर्धा चम्मच एक म्हणजे अर्धा चम्मच हा टाकलेला आहे. तर आता आपण टाकून घेऊया. बघा कसा म्हणजे असं टेक्स्चर आलेलं आहे. तर बघा कसं मस्त असं मटेरियल झालेलं आहे. आता आपण थोडं जरासं पाणी टाकूया. तर आता मस्त झालेलं आहे बघा. गॅस बारीक केलेली मी. आता थोडंसं पाणी टाकूया. किंचित मसाला शिजायला बघा. चांगलं शिजवायचं आहे मटेरियल मसाला. आणि याच्यानंतर आपलं ते वाटाणे आपण केलेले नाही बघा. वाटाणे हे टाकायचेत आपल्याला. तर आता आपण वाटाणे टाकूया याच्यात. गॅस फास्ट केली. आणि आता आपल्याला पाणी टाकायचं याच्यात. हा गरम पाणी केलेलं आहे मी. तुम्हाला किती रस्सा पाहिजे तेवढा रस्सा आहे. आता आम्हाला खूप माणसं आहेत आमच्या घरात. तर मी खूप पाणी टाकलं बघा. म्हणजे आम्हाला तेवढंच टाकलंय. आणि आता उकळी आल्यावर आहे ना आपण तरी येईल ना तो आपण म्हणजे मिसळ खायला सुरुवात करू. आता उकळी येऊ द्या. आता आपल्याला मीठ टाकलं नाही आपण. थोडंसं मी वाटाण्यामध्ये उकळताना टाकलेलं मीठ. तर आता परत टाकते थोडंसं आहे बघा मीठ. तर आता मस्त तरी पण आलेली आहे बघा. अजून उकळी आल्यावर समजेल तुम्हाला. तर मंडळी अजून उकाला म्हणजे उकळी आलेली नाही तेव्हाच समजेल तुम्हाला. तर चला उकळी आल्यावर मस्त तुम्हाला दाखवेन मी. आणि मस्त गरमागरम आपली झणझणीत मस्त आगरी मिसळ खायला सुरुवात करू. चला आता मस्त उकळी आलेली आहे बघा. आणि मस्त लाल तरी पण आलेली आहे आपल्या मिसळला. आता वर थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया. चला तर कोथिंबीर टाकूया. तर आपल्या आता मस्त मिसळ मस्त रेडी होईल. आता फक्त 5 मिनिटं आहे. चला तोपर्यंत कांदा कापून घेते गार्निशला. तर फायनली आपली मिसळ झालेली. आता गॅस बंद करते. आता मस्त तरी येईल बघा. आता छान तुम्हाला दाखवते बघा कसं एकत्र अशी तरी यायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही पण मस्त असे आपली आगरी मिसळ बनवा मस्त झणझणीत आपल्या मसाल्याची बघा. तर चला आता थोडी तरी आली का आपण मस्त खाऊया. तर इथं कांदा लिंबू कापून घेतलाय. आणि पारससाठी आहे बघा डिश आता मस्त गार्निश करते. तर त्याला विचारू त्याला किती पाव पाहिजे आणि कुठला चिवडा पाहिजे. तर आता पारसला कुठला चिवडा पाहिजे. फरसाण पाहिजे का तिखट चिवडा पाहिजे मिसळ बरोबर. तिखट चिवडा. तिखट पाहिजे. तुम्हाला 2 फरसाण दाखवले. आणि पाव किती पाहिजे.
तीन. तर चला आता आपण मिसल मस्त गार्निश करूया. आणि तरी पण आलेली आहे मस्त. चला त्यासाठी बघा मी 3 पाव घेतल्यात आणि इथं कांदा आणि त्याला तिखट फरसाण थोडा पाहिजे. त्याच्यासाठी कट बघ किती पाहिजे थोडा अजून. हा बघा मस्त. चला आता आपली मिसल रेडी होणार आहे. चला तर चला मस्त मिसलची तरी बघा कशी आली मस्त आहे बघा भारी. आपली मिसल रेडी झालेली आहे. थोडीशी तरी टाकायची आहे. किती रस्सा भाजी पारस तुला मस्त झणझणीत. हे बघा बस का. हा हे बघा मंडळी मिसल आपली. तर चला त्याला बस झाली आता मी देते. फायनली मिसल रेडी झालेली आहे. चला माझा मुलगा पारस आज तुम्हाला खाऊन दाखवणार आहे मिसल. चलो घे पकड पटकन असा. हा बघा बघा आता पारस मिसल खायला बसले. कांदा गार्निश करते. मस्त झणझणीत आहे आगरी मसाला वापरून. काय मग काय बोलशील माझ्याबद्दल. मस्त बनवले. कुठली आवडते तुला मिसल. माझ्या हाताची का. तर बघा मटकीची आवडते का वाटाण्याची आवडते. वाटाण्याची. तर त्याला वाटाण्याची आवडते म्हणून वाटाण्याची बनवली. आणि जास्त करून माझी आई वाटाण्याचीच बनवते मटकीची नाही बनवते म्हणून नाही बनवली. मिसल खाणार का. कुठला चिवडा पाहिजे तिखट का साधा. पारसने तिखट घेतला. तुम्हाला साधा पाहिजे फरसन. चला यांना आता मिसल देऊया. आता हे मिसल खाणार आहेत. हे बघा ह्यांना साधा चिवडा देत. मिसल खातात. आता यांच्यानंतर बाबा येणार आहे मिसल खायला. बाबा खाली आहे आता येईल खायला मिसल. हे बघा हे पण कांदा मस्त गार्निश करतात. एकच पाव खाता का हो तुम्ही. एकच खातात बोलते. पावासारखं फुकशाल. हा बघा मिसल खाते. काय हो काय बोलणार माझ्याबद्दल. पारसनी तर सांगितलं आता तुम्ही काय बोलणार. आगरी मिसल वाटते का नाही आपली. झणझणीत आगरी मिसल. आता बाबा येणार आहे खायला. आता बाबाले बघा मिसल खायला आमचा. बाबाला जाम मिसल आवडते ना बाबा. हा लिंबू पिन बाबाला. बाबाला मिसल जाम आवडते. बाबा कशी लागते. मस्त आहे का. तर चला आता यांची पण मिसल झाली खाऊन. आता बाबा खातात आता जस्ट. आता मी खाते. चला आजचा ब्लॉग आता इथेच संपवते. आपले मस्त आगरी मिसल झणझणीत आगरी मिसल. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. आणि आता संध्याकाळचे वाजलेत आहेत 7:30 आणि आता मी जस्ट बनवलेली मिसल. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय.